हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कुंडली कौरार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरु सद्गुरु अप्पा माऊली महाराज की जय। सद्गुरु सावळाराम महाराज की जय। सम्मोहं सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रिय, ये भजन्तु मा भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्। अहं सर्वभूतेषु सममे द्वेषस् प्रियन्नस्ति, ये तु मा भक्त्या भजन्ति ते मयि अहम् अपि तेषु। असा अन्वय आहे या 9व्या अध्यायातील 29वा श्लोक आहे. आता महाराजांनी 28व्या श्लोकाचं केलं. मग बरं आपण पुढे जाऊया, कशाला मागे किंवा पुढे करा. कारण माऊली सांगतात का आम्ही चाललोय कुठल्या वाटेत, जी झाडलोट केली आहे. कोणी वाट केली? संतांनी ज्या वाटा, सनकाधिकांनी ज्या वाटा केल्यात त्या वाटेने आपण चाललोय. मग आपण कशाला दुसरी वाट शोधत राहायचं? सूर्य उगवल्यानंतर आपल्याला भरपूर वाटा दिसतात हो, परंतु आपल्याला ज्या वाटेत जायचं आहे तिथंच आपण गेलो पाहिजे, नाहीतर आपण भटकू. आणि भटकू नये म्हणून जी संतांनी जी मार्ग आपल्याला दाखवले, मार्ग दावून गेले आधी दयानधी संत ते, आणि तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे खाई. म्हणजे आपल्याला गुंता पडत नाही कधी? जेव्हा संतांच्या मार्गावर जाऊ आणि संतांच्या जेव्हा आपण संगतीत असू तेव्हा मनोमार्ग गती. का? कारण माझा काही अधिकार नाही. परंतु मोठमोठे असल्यानंतर जसा लहान मुलगा ताटात बसल्यानंतर बापालाच भरवतो, तसा बाबाला आनंद होतो. का तोंडात काही शितं काय जात नाही. मी काय तुम्हाला ज्ञान शिकवणार नाही, परंतु आनंद आहे. का? कसं काय वाकडा बोलला तरी, बोबडा जरी बोलला तरी आमचा मुलगा आहे म्हणून आनंद आहे. तसाच आनंद कधी होतो? जेव्हा आपण संतांच्या विचारांवर चालू तेव्हा. पण संत ही भूमी आपण वामनबाबांची भूमी म्हटली जाते, किंवा आळंदी आपल्याला लांब नाही. का? तर माऊलींच्या सानिध्यात आहोत आपण, तुकोबांच्या सानिध्यात आहोत. म्हणजे तुकोबा ज्ञानोबा आपल्या जवळ आहेत. आणि मग जे जवळ आपण त्यांना जवळ केलं ते आपल्याला सुद्धा जवळ करतात. आणि एकदा जवळीक साधली हा प्रेम भाव आहे ना, हा नातेसंबंधापेक्षा वेगळा भाव आहे. कारण हा दैविक संपत्ती बोललेली आहे. माऊली जेव्हा दैविक संपत्ती बोलतात तेव्हा ते सांगतात का नातेसंबंध व्यवहाराने जुळतात, कधी व्यवसायाने जुळतात, नोकरीनिमित्ताने जुळतात. परंतु जो दैविक आहे का, जो आपण संतांच्या संगतीने बसल्यानंतर जो नातेसंबंध असतो त्याला दैविक म्हटलं जातं. कारण तो दैवयोगाने आपण एकत्र येतो. का? कारण कुठला तरी, आता मी काय इथे काही सांगणार नाही काय मोठं तुम्हाला ज्ञान, परंतु काहीतरी ज्ञानोबांचं, तुकोबांचं, सर्व संतांचं काहीतरी ऐकायला भेटेल म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत. आणि हा नाम सप्ताह कशासाठी हो? इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. ज्याला मोगरा खालचा माहिती आहे त्यालाच वेळ पुढे चाललेला दिसतो, दुसऱ्यांना दिसणार का ते बघत राहतील अरे नक्की काय आहे. पण त्याला माहिती आहे मोगऱ्याचं झाड आहे. कोणाला दिसेल? जो त्याला पाणी घालतो त्याला. आता लक्ष्मण महाराजांनी काल सांगितलं, ज्याचं मन लक्ष्यावर आहे, ज्या मार्गावर आहे तोच लक्ष्मण. आणि आता मी मध्ये कोणाच्या होतो, आता कोणी मला आदेश दिला, बापूंनी सांगितलं, नामदेवाने सांगितलं ना,
कर, तर मग आपल्याला भीती कसली. आणि पुढे कोण आहे, ऐका वासुदेव, त्यांनी सांगितलं, त्यांनी वाट दाखवली, आणि आता आपलं मला फक्त पुढे जायचं आहे. काय करायचं आहे, सरळ जायचं आहे. त्यांनी मला मार्ग दाखवून दिला आहे. आणि आदेश कोणी दिला आहे, नामदेवानी सांगितले. कारण नाम हाच देव आहे आणि ज्ञान हाच देव आहे. कारण ज्ञानासारखी पवित्र गोष्ट दुसरीच नाही आहे. कारण बाकीचं अज्ञानच आहे. ज्ञाना व्यतिरिक्त दुसरं काय आहे, अज्ञान. आणि मी कोण आहे हा जो जाणतो, मी वासुदेव तत्वता, हे कधी कळेल, जेव्हा आपण संतांच्या संगतीत राहू. आणि हा जो आपला प्रपंच चाललाय, कसला चाललाय, आता जी परंपरा येते ते गुरुकडून येते, ती परंपरा म्हणतात. आणि जे वडिलांकडनं आपल्या रक्तसंबंधाने येतं त्याला कुळ परंपरा बोलतात. कुळ बोलतो आपण त्याला. मग आपण कोणाच्या परंपरेतले आहोत, वामन बाबांच्या, सावळाराम बाबांच्या, अप्पा माऊलींची, ही आपली परंपरा आहे. आपले विठू बाबा असतील, परशुराम बाबा असतील, सर्व थोर संत मंडळी आहेत. तर त्यांच्या परंपरेमध्ये आपण चाललो आहे. पण आपलं कुळ काय आहे, हे मुंजेश्वराला आपल्याला सर्व कुळाचा माहिती आहे. मग आपण कुठे विचारलं पाहिजे, तर मुंजेश्वराला विचारायला पडले. माझे कुळीचे ते दैवत आहे, विठ्ठल कुळीचे दैवत. मग कुठलं दैवत आहे, ते कुळीचं दैवत आहे. त्याला सर्व परंपरा माहिती आहे, आणि त्या परंपरा त्याला माहिती आहेत, त्याला आपण भजलं पाहिजे. म्हणजे आपण आता बघा, आता इलेक्शन झालं, पण दोन्ही उमेदवार येऊन गेले, बरोबर आहे, पण विजय एकाचाच झाला. कोणाचाही हो, पण विजय एकाचाच होतो. तो प्रयत्नाने होतो, कसा होतो, राजयोगाने होतो, पण होतो. तसंच आपण सर्वजण त्या देवाजवळ गेलो तर कधी ना कधी आपला विजय होणार का नाही, कधीतरी होऊ. कारण एका जन्मामध्ये घडणारं नाही आहे. कारण बहुत जन्मी जे सुकृत लागतात, त्याला बहुत सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. आणि हा विठ्ठल आवडायला लागला याची प्रत काय, तर हा नामसंकीर्तन सप्ताह आहे. कारण आता एक सप्ताह झाला, 22 ते 25 आपली ते सप्ताह झाला, 9वा सप्ताह झाला. नवविधा भक्ती मांडली, आपली आत्मनिवेदन भक्ती मांडली. आणि आत्मनिवेदन मांडलं, आणि आत्मनिवेदनाचा लाभ काय झाला, तर हा नामसंकीर्तन आहे. कारण कोणाच्याही असं डोक्यात येत नाही भाग. कारण सहज आपण दुसरे कार्यक्रम करतो, काय लग्न समारंभ वगैरे करतो, ते आपल्याला करावेच लागतात. पण हे प्रयत्नाने करावं लागतात. किती प्रयत्न करावे लागतात, ते जे कोणी आयोजक असतील त्यांना माहिती असतं काय याच्या आयोजनामध्ये आपल्याला काय लागणार आहे. सर्वच बारीक सारी गोष्टींचं लागतं. आणि मेन पुढचं काय आहे, तर नाम. महत्त्वाचं काय आहे, नाम. आणि नामसंकीर्तनाने काय होतं, तर सर्व समाज एकत्र येतो. आपण बघितलं असेल, पहिलाच दिवस आणि पूर्ण मंडप भरला. कशामुळं, भजनाने. कारण भज हा धातू जो आलाय संस्कृतमध्ये, तो कशावरून आलाय, भज या शब्दापासून आलाय. हा संस्कृत शब्द आहे भज. भज म्हणजे काय, तर त्याला पूजणे, त्याच्या तोंडाने नामोच्चार करणे, ह्याच्यापासून आलेला आहे. मग भजनाने काय होतं, तर हे होतं, काय होतं, लोक एकत्र येतात. आणि लोकत्र एकत्र आली, आणि आपण सहज बोलतो, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पुण्यवंत माणूस होतो कधी होतो, तेव्हा तो सज्जनांची नावं घेतो. तसे अनंतभावांनी काय केलं, भजन गायलं. मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ असेल, किंवा आपण आता हे करताना श्री मुंजेश्वर भजन सामाजिक संस्था म्हणून ती नोंदणी केलेली आहे. पण ते काय आहे, प्रासादिक आहे, म्हणून देवाला आवडतं. देवाच्या प्रसादाने होतं म्हणून देवाला आवडतं. त्यात आपण आपले अभंग गातो का हो, संतांचे अभंग आवडतो. रखुमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगर धरी. आणि मग याला क्षेत्र म्हटलेलं आहे. कशाला म्हटलंय गीतेमध्ये, याला क्षेत्र म्हटले. हे नांगराचं म्हणजे काय करायचं, याच्यातलं विकार काढायचे. विकार काढायचे म्हणजे काय, किती विकार आहेत हो, 6 विकार आहेत. आपण क्रिकेटचे आवडते आहोत, क्रिकेट आपल्यामध्ये भिनला आहे, हा खेळ आहे, बरोबर आहे. तर खेळामध्ये क्रिकेटमध्ये किती, एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात हो, 6 नाही, बॉल एकच असतो, पण तो 6वेला टाकला जातो. काम क्रोध वेगवेगळ्या याने अनुषंगाने टाकला जातो, पण बॉल एकच असतो. मग आपल्या याला काम क्रोध लोभ ह्याला जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, आपल्याकडे बॅट पाहिजे. काय पाहिजे, बॅट पाहिजे. मराठीमध्ये त्याला बॅट बोलतात ना, तशी फळी बोलतात मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये तिला फळी बोलतात आणि मराठीमध्ये बॅट बोलतात, बरोबर ना. चेंडू फळी, बरोबर आहे. ते उपासना रूपी बॅट असेल तर मग आपल्याला भय आहे कसलं नाही. आणि जर उपासना आपली चुकली तर काय होतं, ज्ञान वैराग्य आणि विवेक आपल्या हातनं
आपण काय होतो क्लीन बोल्ड होतो त्याच्याने. मग ते जर आपल्याला टाळायचं असेल तर उपासना रूपी बॅट आपल्याजवळ पाहिजे. आता आपण सुद्धा अध्यात्म करतो, परंतु आपला ऑप्शनल सब्जेक्ट काय असतो? नाम जप. आपण बाकीचे सप्ताहाला जातो, कीर्तनाला जातो, पण माळ जपच आपला राहतो, आपण ऑप्शनला टाकले. आणि तोच महत्त्वाचा आहे. कारण सर्व जर काढलं, शास्त्रांचं जर सार काढलं तर काय आहे? सार 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 नाम विठोबा तुझे सार, विठोबा नाम तुझे सार. म्हणजे 3 वेळा त्यांनी सांगितलं हेच सार आहे. त्यांनी काल सांगितलं, अत्तराचं उदाहरण सांगितलं महाराजांनी. काय सांगितलं? का हेच सार आहे. तुम्हाला बाग वगैरे लावायची गरज नाही, नुसतं अत्तर जरी लावलं ना तर तो सुगंध तुम्हाला भेटेल. तसं तुम्हाला दुसरं शास्त्र वगैरे काही शिकायची गरज नाही, फक्त नामावर तुम्ही केंद्रित व्हा. आपोआप काय होईल? तुमच्या जीवनाचा महोत्सव होईल. का होईल? असा महोत्सव होईल. कसा होईल? भव्य दिव्य महोत्सव होईल. तसा हा भव्य दिव्य महोत्सव कसा होतो? सहज होतो. सर्व लोक काय होतात? आपोआपच जमा होतात. का होतात? कारण तिथे नाम आहे आणि तिथं कीर्तन असतं. कीर्तन म्हणजे काय? तर एका नावेमध्ये एकच माणूस जाऊ शकतो, 2 जाऊ शकतात. पण कीर्तन नौका आहे, त्याच्यामध्ये किती हजारो लोक एका याच्यामध्ये जाऊ शकतात. असं सामर्थ्य कशा आहे? कीर्तनामध्ये. कीर्तनाने काय होतं? तर ही काया ब्रह्मीभूत होत असते. आता महाराज सांगत असतात ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. का कीर्तनीत होत असते? कारण माणूस या गादीवरनं निघालो तर लगेच त्याला मायेचा खेळ, माया लगेच खेळवते त्याला. आपण बोलतो का महाराज इथे एवढे भारी बोलत होते, मागे इथे गेल्यानंतर काय झालं त्यांना? लगेच पाकिट खोलून बघितलं, एवढं कमी आहेत द्या. काय आहे? ती माया आहे. ती माया ज्याला कळाली, त्यांनी मायेचा खेळ कळला का तो काय करतो? उपासना रूपी बॅट आहे, त्यांनी बरोबर तो काय करत असतो? मायेला परतावून लावत असतो. आणि मग हे करत असताना का ही जी आपली व्यासांची जागा आहे, बरोबर आहे, ही कोणाची जागा आहे? व्यास म्हणतात. आणि या गादीला नारदांची गादी म्हणतात. पण या गादीला जे स्वरूप दिलेलं आहे ते नामदेवाने दिलेलं आहे. नामदेव महाराजांनी काय दिलेलं आहे? प्रेममूर्ती. नामदेव महाराज यांनी काय वेगळं स्थान दिलं. त्यांनी काय केला? सर्वांचा एक मेळ जमवला आणि एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळांशी लाह्या वाटी. त्यांनी एकच जाणलं. काय जाणलं? काय एका मृदुंग. आता तिथे कीर्तनाला कोण कोण होते? कीर्तनाला नामदेव महाराज होते, संत गोरा कुंभार होते, ज्ञानोबा होते, निवृत्तीनाथ महाराज होता, मुक्ताई होत्या, जनाबाई होत्या, सर्व संत मंडळी होती. पण एक चोखा महाराज नव्हते. का त्यांनी जाणलं. काय जाणलं? का मृदुंग आहे, त्याला कातडं लावलेलं आहे. ते कोणाचं आहे? ते कातडं लावलेलं आहे ते मेलेल्या जनावराचं लावलेलं, प्राण्याचं लावलेलं आहे. त्याला अधिकार आहे. मग ते मनुष्य असून ती जात का पाळली जाते? या जातीचं, ती जात त्यांच्या डोक्यातून गेली नाही, कोणाच्या? माऊलींच्या डोक्यातून गेली नाही आणि नामदेव महाराजांच्या डोक्यातून गेली नाही. कारण या जातीचे चटके का नामदेव ज्ञानेश्वर माऊलीने जाणले होते का? चटके खाल्ले होते. काय खाल्ले होते? संन्याशांची पोरं म्हणून हिणवलं होतं त्यांना. मग जर आपण तसंच जर त्यांना आतमध्ये घेतलं तर यांना परत तेच होणार आहे. म्हणून त्यांनी काय केलं? आपला कीर्तन उचललं आणि कुठं नेलं? वालवंटात नेलं. आणि वालवंटामध्ये काय झाली? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंट. मग काय केलं? सर्वांना अधिकार झाला. सर्वांना अधिकार. इथे काय आहे? सर्वांना समान अधिकार आहे. हे कुणी याचा पाया कोणी रचला? तर ज्ञानोबा आहे, नामदेव महाराज यांनी रचलेला आहे. आणि हे रचत असताना त्यांनी भजनाला महत्त्व दिलेलं आहे. का तुम्ही जेव्हा भजन करता, सम्मोहम सर्वभूतेषु न द्वेषुषी न प्रिय ये भजन्तु मा भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. तो मी पुससी कैसा तरी जो सर्वभूती सदा सरिसा जे तापुपुरे ऐसा भागू नाही. भगवंत सांगतात. काय सांगत असतात? का माझ्यामध्ये जो भजन करणार असो किंवा नसो, त्याच्याप्रती मी आपोपर आहे, मला सर्व समान आहेत. परंतु पुढे ते सांगतात, जे ऐसिया माते जाणोनी अहंकाराचा कुर्टा मोडोनी जे जीवे कर्मे करुणी भजती. आणि पण जे अहंकार सोडून जे माझ्या भजनामध्ये सम्मिलित होतात, जे माझे गुण गातात, ते माझ्यासाठी खास आहेत. काय? सहज त्यांच्यामध्ये सहजता येते. कारण नामदेव महाराजांच्या घरी त्यांचं जेवला. का जेवला? तर तेवढा भाव होता. देवाला काय लागतो? ऐका महिमा वडीची बोरे खाये बिल्लडीची देव भाव.
मग या देवभावाचा केला, नाही दुष्काळ नाही आला. तोच देवाला दुष्काळ आहे, कसला? भावाचा. देव फक्त भाव बघतो. आणि या भावाने काय होतं? सर्व काय होतं ते भावानेच होतं ना, कारण भावाशिवाय देवच नाही आहे. भावे विन देव न कळे निसंदेह. मग भाव जर असेल तर सहज देव आपल्याला भेटत असतो. मग ज्ञान जर मिळवायचं असेल तर ज्ञानासाठी आपण काय सांगितलं? ज्ञान मिळवण्याचं काय सांगितलं? श्रद्धावान लभते ज्ञानम ज्ञानी न सयतेंद्रिया. तत्परा आपण काय पाहिजे केलं पाहिजे? पहिले आपण श्रद्धा ठेवली पाहिजे, भाव ठेवला पाहिजे. श्रद्धा, भाव, प्रेम, प्रीती ही सर्व एकाच याची नावं आहेत. ती त्याने काय होतं? तो परमात्मा जोडला जातो. जे ऐसिया माते जाणोनी अहंकाराचा कुर्ठा मोडोनी जे जीवे कर्मे करुणी भजती. आता अहंकार आहे तो माणसाला काय करू देत नाही, नीट बसू देत नाही. मी कोणतरी श्रेष्ठ आहे, माझ्या अंगी काहीतरी श्रेष्ठत्व आहे, हा अहंकार काय करत असतो? माणसाला खाली खेचत असतो. म्हणून माऊलीने एक ओवी टाकलेली आहे, अहंकारा नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे सज्ञानाच्या अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटे नास. मग काय करत असतं? आणि नामदेव महाराज सुद्धा म्हणता, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांसी. ते का म्हणत असतील? कारण अहंकार माणसाला भजन करू देत नाही. आणि माणूस आलाय तो भजनासाठीच आलाय. कारण हे याची देही घडे देवाचे भजन. नंतर आपल्याला घडणार आहे का? दुसऱ्या आपल्या योनीमध्ये गेल्यानंतर भजन घडणार आहे? नाही घडणार आहे. मग असा अहंकार माणसाला कसा नागवतो? असं एक दुसऱ्यांदा सांगत असताना काय, नारद महर्षी म्हणजे त्रैलोक्य फिरणार आहे. कोण? नारद महर्षी. आणि नारद महर्षी द्वारका नगरीमध्ये, देवाच्या द्वारका नगरीमध्ये जातात. आणि गेल्यानंतर ते सत्यभामा आईंच्या सदनामध्ये जातात. त्यांचं सत्यभामा आई काय करते? मस्त एकदम यथोचित स्वागत करते, पाद्यपूजा वगैरे करते. आणि एकदम भावाने विचारते. काय विचारते? ऋषीवर्य मला सांगा ना, का या जन्मी मला जो मिळालंय ते पुढल्या जन्मी मला कसं काय मिळेल? ते कसं काय मिळेल? मग भगवान आता त्रैलोक्यमध्ये फिरणार आहे, त्यांना सर्व माहिती की यांच्या मनात नक्की काय आहे. ते बोलला, तुम्ही ज्या वेळी जी वस्तू तुमची आवडती आहे ती ह्या जन्मामध्ये दान केली तर पुढे ती वस्तू तुम्हाला भेटणार. मग त्यांनी काय सांगितलं? का माझी प्रिय वस्तू काय? श्रीकृष्ण परमात्मा. मग बोलतो दान करायला लागेल. मग दान बोलतो कोणाला? सत्पत्री व्हायला पाहिजे. त्या पूर्ण द्वारका नगरीमध्ये जे जे चांगले चांगले ब्राह्मण आहेत त्या याज्ञवल्क्य आहेत त्यांना भेटले आणि सांगितलं का देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पुसोनी. पण कोण सांगत ना, न देव न लगे, देव न लगे. प्रत्येक जण बोलतोय का नको, देव नको, देव परवडेल का हो आपल्याला? कारण बोलतो देव ज्याच्या घरात येतो त्याच्या घराला काय पडतो? शिरा पडतोय बोलतो. असा बोलतो देव आहे. मग कोणच घ्यायला तयार नाही. मग तेव्हा काय सांगितलं नारद महर्षी? काकुळीतीला येऊन सांगितलं काय? ऐसी कळवळे याची जाती करी लाभाविन प्रीती. त्याने आता संतच ते सांगतात नाही कोण घेत तर मी घ्यायला तयार आहे ना, मी घेतो बोलतो. मग बोलतो सोडा, बोलतो संकल्प सोडा. आणि मग त्यांनी काय केलं? जळ घेतलं आणि संकल्प सोडला. का देव कोणाचा झाला? तुमचा झाला बोलतो. या जन्मी आता देव तुम्हाला भेटला. आणि तेवढ्या देवांचं आगमन झालं. देवाने सांगितलं नारद महर्षी कधी आले? बोलतो तुम्ही आता मी नाही काय, आता तुम्ही माझे सेवक आहात. मी कोण आहे तुमचा? मी तुमचा मालक आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं काय झालं काय नक्की? बोलतो संकल्प सोडला आहे. आता बोलतो बघा हातपून ओळे आहेत बोलतो. अजून काय बोलतो? पुरावा दाखवू. मग त्यांनी संकल्पाचा हातपून दाखवला आणि सांगितलं का तुम्ही कोणाचे झाला? माझे झालात आता. मग त्यांनी मग बोलतो आता मी काय करू तुमचं? मग त्यांनी लगेच सांगितलं का त्यांनी बघितलं का नारदांची विणा आणि चिपळ्या आहेत तिथे. मग त्यांनी चिपळ्याने काय कशाला हात लावला? विणेला हात लावला. कोणी? देवानी लगेच नारद महर्षीने लगेच तो हात काढून घेतला आणि सांगितलं का नाही याच्यावरतीच मी तुम्हाला मिळवलंय. या भजनानेच मी तुम्हाला मिळवलंय आणि याच तुम्ही घेता. माझा याची मेघ इथेच आहे. ज्ञानोबाची मेघ काय आहे? का देव कशावर आपण वेगवेगळ्या अर्थाने तो दृष्टांत घेतो, परंतु इथं मला काय सांगायचं आहे का देवाला मिळवता येतं. कशाने मिळवता येतं? तर भजनाने मिळवता येतो.
नंतर देवानी समजा त्यांच्या डोक्यावर पादुका घेतल्या ते वेगळ्या गोष्ट आहे. पण पहिली मेघ काय येते त्यांनी सांगितलं विना आणि त्याला चिपळ्यानं हात लावू दिला देवानी नाही. कारण ह्याच कारण ते त्यांचा मंत्र कुठला नारायण नारायण. आणि या नामाने काय होतं तर देव सुद्धा मिळवता येतो. आणि हे मिळवल्याने मग ते त्या भजनाने काय होतं तो देव मिळवता येतो. आणि देव मिळाल्यानंतर पुढे तो कोणाचा अहंकार घालवायचा होता सत्यभामा मातेचा अहंकार घालवायचा होता. मग त्यांनी काय केलं पुढं चालले. देवाने काय केला नारदांच्या डोक्यावर पादुका घेतल्या आणि चालले सत्यभामा दान करी उजूर नाही अंगीकारी सेवकाच्या वाही माथी. ते काय करतात त्यांच्या पावलांच्या त्या हे असतात पादुका त्या डोक्यावर घेऊन चाललेत. आणि मग सर्व किती तर सर्व स्त्रिया विचारायला लागल्या देवाच्या स्त्रिया का देव कुठं चालले. तर नाही बोलतो आता मी तुमचा नाही बोलतो. तर मग सत्यभामा आता आपण मंडल आहे आणि मंडलाने एका जणी कोणी काहीतरी वस्तू दिली तर आपण काय बोललो अरे तुला काय अधिकार आहे आम्ही पण आहोत ना तुम्ही एक टाळ कशा काय दिले तिकडं म्हणजे आपला एक अधिकार असतो मंडलाचा प्रत्येकाला विचारायला पाहिजे ना काय कुठं दिलं ते. तसं मग त्याने विचारलं काय विचारलं का देव कसा काय तिकडे गेला आमचा काय अधिकार आहे का नाही. मग त्याने विचारलं का माझ्याकडनं सत्यभामा आईनी सांगितलं का माझी चूक झाली. काय चूक झाली कारण बोलतो माझा फक्त देव फक्त माझाच नाही या सर्वांचा आहे. 16,107 दुसरे आहेत. मग काय केला मग आता काय करावं लागेल तर यांच्या भारंभार काय करावं लागेल तुम्हाला सुवर्णदान करावं लागेल. अरे सुवर्णदान करावं लागेल तर आता द्वारका सोन्याची बोलल्यानंतर त्यांचं सोनं किती असेल. मग देवा काय केलं त्यांनी सजवलं. काय सजवलं तो तराजू सजवला आणि वजन काट्यात एका देवाला बसवलं आणि एका याच्यामध्ये सत्यभामा आईने पूर्ण सोनं आणलं. आता त्यांना वाटलं का एवढं सोनं आहे ते काय सहज होऊन जाईल. परंतु झालं का आणि असं झालं असतं तर काय झालं असतं देव आपला राहिला असता टाटा बिर्लाचाच झाला असता. देव जर तेव्हा जर त्यांनी जर तोडला गेला असता तर देव आपल्याजवळ आला असता का नसता. तो टाटा बिर्लांचाच झाला असता रेला. मग काय देवाला कळतं का कोणाचा माझ्या प्रति भाव आहे. आणि मग प्रत्येक स्त्रियांगांनी काय आणलं त्याच्यामध्ये भारंभार काय ते भार समतोल व्हावं वजन म्हणून प्रत्येकाने सोनं टाकलं परंतु नाही झालं. मग काय होती फक्त रुक्मिणी माता बाहेर होती. कुठे वृंदावनात पूजा करत होत्या तुळशी वृंदावनाची पूजा करत होती. आणि तेव्हा जाऊन सांगितलं अरे असं जसं घडलंय आणि तुमचं काय पूजा चालू आहे. मग त्यांनी जाणलं काय झालं काय नक्की. मग झालेलं त्यांनी वृत्तांत सांगितला. आणि मग तेव्हा फक्त काय केलं त्यांनी त्यावेळी एक तुळशीचं पत्र घेतलं मनोभावे वंदन करून आणि ते आपल्या आरतीच्या ताटामध्ये नेलं. आणि मग जिथे देवाचं तोल नाही म्हण आता रुक्मिणीच माता त्यांनी जाणलं अरे देव असा तोडला जाईल का हो नाही तोडला जाणार. मग त्यांनी काय केलं देवाला मनोभावे ओवाळलं देवाची प्रदक्षिणा केली आणि सांगितलं हे काढून टाका सर्व काय सोन्याचं पूर्ण ते पात्र रिकामं करायला लावलं. आणि फक्त मनोभावाने काय केलं एक तुळशीपत्र ठेवलं. आणि मग तिथे तुळशीपत्र ठेवल्या देव झाला बरोबरीचा. एका तुळशी भावे तुळशी दळ जोडा फक्त पाणी जोडा किंवा हात जोडा त्याला दुसरा काहीच लागत नाही. देव भावाचा बुकेला देव फक्त भावाचा बुकेला आहे. आणि इथे काय केलं देव काय खात असेल फक्त अहंकार खातो. देव सांगतो मी तुम्हाला सर्व काही हा देव मी दिलाय परंतु तो अहंकार आहे तो मी नाही टाकला तो तुम्ही तुमचा वाढवलेला आहे. कारण मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा माझं नाव पुरुषोत्तम नव्हतं मला नावच नव्हतं तुम्ही ठेवलं नाव. आणि आता पुरुषोत्तम नाव मी काय करतो जाहिरातीत बघतो पुरुषोत्तम नाव कुठे का अहंकाराने का ज्याला नाव त्याला नाव ठेवलं अनाम्याला नाव ठेवलं आणि त्याने अहंकार मी वाढवला. आणि काय केलं तिथे माणूस जेवढा अहंकाराने हे करतो तेवढा तो खाली 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 जातो. आणि यांना तेच भगवंताला तेच सांगायचं आहे माऊली आणि भगवंत काय वेगळे नाही. कारण गीता ही काय आहे सर्वांची जननी आहे. तुम्ही बघा कुठे पण कोणी पण व्याख्यान देऊ दे तरी गीतेचा भगवद्गीतेचा उल्लेख होतोच. कारण मग ही काय आहे जननी आहे सर्व इथूनच उपजतात. जे ऐसिया माते जाणोनी अहंकाराचा कुरठा मोडोनी जे जीवे कर्मे करुणी भजती. आणि मग काय होतं ते अहंकार टाकून येते तुका म्हणे येते भजन प्रमाण
काय थोरपण जाळावे ती. मग कारण इथं भजनालाच प्रमाण आहे. देव फक्त भजनानेच काय होतो, आपलासा होतो, दुसरा कुठल्याच यांनी होत नाही. कारण दुर्योधनाने काय केलं होतं, 56 भोग केले होते, पण देव तिथे जेवले का? नाही जेवले. देव सांगतो चलो कुठे, विदुरा घर चले. त्यांनी सांगितलं का विदुरा घरी गेले. मग देव कसा आहे, ते वर्तती दिसती देही परिते देही ना माझ्या ठाई आणि मी तयाचे हृदयी समग्र असे. मग भगवंत सांगतात का मी त्यांच्या हृदयात असतो आणि त्यांना काय करत असतो, समग्र असे ते, आणि मी वेगळेच राहत नाही. देवते संत निमित्त द्या प्रतिमा. आणि हे संत आणि देव काही वेगळे नसतात. कारण संत आणि देवच काय करत असतात, देवाचं येणं कधी कधी आहे, पण संतांचं येणं नेहमी आहे. कसं आहे, कारण त्यांना माहिती आहे का एकदा गाडी आपण शोरूममधून काढली का परत तिला रिपेरिंगची गरज, सर्व्हिसिंगची गरज लागणार आहे. मग तेव्हा कोण लागणार आहेत, तर संतच लागणार आहे. कारण ही गाडीला काही ना काही बिघाड होणार आहे, मध्येच काम वाढणार, क्रोध वाढणार. फक्त जेव्हा आपण संतांच्या संगतीत बसू तेव्हाच आपल्याला काय होईल, त्याचा लाभ होईल. आणि मग भगवंत सांगतात मग सम्मोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिय ये भजन्ति तुम्हा भक्त्या मयि ते तेषु चाप्यम. मग काय करत असतं करायचं, भगवंत सर्वांना समान बघत असतो, परंतु ते भजन करतात त्यांना देवाची प्रीती जास्त असते. आणि हीच प्रीती जेव्हा भजनाला 25 वर्ष होतात आणि नामसंकीर्तन सप्ताह होतो, तेव्हा असा भव्य दिव्यता येते त्याला. कारण ही भव्य दिव्यता कधी येते, आता बघा आपण गॅसवर दूध तापवलं, किती 5 लिटरचं भांडं असतं ते, त्यात 1 लिटर दूध असतं, आणि ते तापल्यानंतर ते त्याच्यातून ओसंडून येतं. आता ते त्याच्यात आतमध्ये आहे म्हणून ते ओसंडून येतात. तसाच हा हृदयामध्ये राम आहे, तो कधी येतो बाहेर, जेव्हा असा नामसंकीर्तन जेव्हा होतं तेव्हा त्याला बाहेर यावंसं वाटतं, आणि मग आपण एकत्रित येतो. तसं नाही आहेत प्रत्येक. आता महाराज तर किती फिरत असतील, त्यांना खरोखर तो घड्याळ दिला पाहिजे किती तुम्ही चालता, तर तेव्हा समजेल. परंतु त्यांचा भजनाचा एवढा का ते असतातच इथे. त्यामुळं आता मी असे एवढ्या मोठ्यांसमोर बोलणं म्हणजे बरोबर नाही, परंतु तुम्हीच डोक्यावर हात ठेवता म्हणून काय करायचं, तुमच्या याने मी बोलतोय. आणि आता आपले बापू बोलणारच आहेत. त्यामुळे सम्मोहम सर्वभूतेषु, भगवंत सर्वांना सारखाच बघत असतो, म्हणून आपण सर्वजण आहोत. आणि त्याला पण राहटगाड चालवायचे. जर सगळीच जर आले तर जागा होईल का हो. मग ते बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. कधी आवड निर्माण होईल, तेव्हा सुकृत. आणि कधी पुण्य जोडत असताना तिळ तळले पुण्य जोडे. मग काय होत असतं, तिळ तळलं आपण पुण्य. आपण बोलतो आई माता, सकाळी उठल्या तुळशीला आपण पुण्य, तुळशी मातेला जल अर्पण करतो आणि प्रदक्षिणा घालतो. त्याने काय होतं, पुण्य जोडतं. किती तिळ तिळ. आणि असा साठा झाला का मग आपल्याला बुद्धी होते का भजनात जावं, प्रवचनात जावं, कीर्तनात जावं. आणि हेच सांगायचं आहे का जिथे भजन असतं तिथं कीर्तन असतं, तिथे देव उभा असतो. कारण बघा आपण या मंडपाच्या बाहेर जा, आपली लगेच बुद्धी भ्रमिष्ट होते, वेगळेच विचार येतात. मग आपण कुठे राहिलं पाहिजे, देवाच्या संतांच्या संगतीत असतं. मग त्यांनी काय होतं, परिमूळ निघलिया पवना पाटी मागे फूल ओस फूल राय देटी तैसे आयुष्याची मुठी केवळ देह. आपण अभंग बोलतो काय, परिमळ गेलिया ओस फूल देटी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट त्याची पाहे अजून किती आहे अवकाश. म्हणजे क्षणोक्षण आपल्याला काय हा काळ खात आहे. आणि तो काळ जेव्हा आपल्याला खात असतो ते आपल्याला दिसतं, तेव्हा काय आपण केलं पाहिजे, भजनाला लागलो पाहिजे. आणि ही भजन सेवा, प्रवचन सेवा माझ्याकडे या मंडळाने सोपवली, त्याबद्दल या भजन मंडळाचा मी काय आभारी आहे. आणि एवढे महात्मा थोर मंडळी माझ्या